श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर जवळ-जवळ डिसेंबर महिना पण संपण्यात आला आहे आणि नवीन दिवसाला सुरुवात होणार आहे, नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर डिसेंबर महिना संपला म्हणजे हिवाळासुद्धा संपण्यात येणार आहे. तर ह्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये हवामान हे थंड असल्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा आणि उष्णता टिकवून ठेवण्याची गरज असते. योग्य आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थंडीमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळत असते. तर ह्या दिवसांमध्ये बऱ्याचशा अशा छान ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या मिळत असतात. तर ह्या दिवसांमध्ये आपण जर कुठलेही कडधान्य खाल्ले किंवा धान्य खाल्ले, भरड धान्य शरीराला उष्णता देतात आणि ऊर्जासुद्धा टिकवून ठेवतात. त्यांची भाकरी किंवा थालीपीठ आपण खाऊ शकतो आणि ते आपल्या शरीराला खूप जास्त फायदेशीररित्या ठरत असतात. जरी या दिवसांमध्ये आपण ठेचा खाल्ला किंवा चटणी भाकर खाल्ली तरीसुद्धा ते आपल्या अंगाला बऱ्यापैकी लागत असते. या दिवसांमध्ये आपण गूळ, तीळ किंवा शेंगदाणे यांचे लाडू करूनसुद्धा आपण खाऊ शकतो, चिक्की करून खाऊ शकतो आणि सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्स जास्तीत जास्त आपण ह्या दिवसांमध्ये ड्रायफ्रूट जरी खाल्ले तरीसुद्धा हे आपल्या शरीराला उष्णता आणि पोषक तत्त्व देत असतात. तर हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी कुठल्याही पालेभाज्या असतात ह्या विटॅमिन ए, सी, के आपल्या शरीराला देत असतात आणि भरपूर असे खनिज आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा देत असतात. तर त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. तर ह्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त सलाड जरी खाल्लं तरीसुद्धा ते आपल्या शरीराला खूप जास्त लाभदायक असतात. तर या दिवसांमध्ये आपल्याला पाणी खूप कमी प्यायची इच्छा होत असते. पण थंडीत तहान कमी जरी लागत असली तरी शरीराला पुरेसे पाणी मिळणे महत्त्वाचे असते. म्हणून आपण थोडं-थोडं का असेना कोमट पाणी पिलं पाहिजे. कधी-कधी तरी गरम सूप पिलं पाहिजे आणि थंडीमध्ये स्निग्ध पदार्थ म्हणजे हेल्दी फॅट्स आपण जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये जाऊ दिले पाहिजे. जसे की तूप. तूप आपण आपल्या आहारात शुद्ध तुपाचा समावेश केला पाहिजे. तूप शरीराला उष्णता आणि ऊर्जा देत असते. मग ते आपण सकाळी चहा पीत असलो तर 1 चमचा चहामध्ये टाकून पिऊ शकतात किंवा दुधामध्ये टाकून पिऊ शकतात. त्याचप्रमाणे ह्या दिवसांमध्ये हिवाळ्यात पौष्टिक आणि उष्णता देणारा, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घेणं महत्त्वाचे असते. तर चला, आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.